या व्हिडिओमध्ये आपण डू ॲज अ डायरेक्टेड हे हा क्वेश्चन आणि हा सेकंड फर्स्ट आणि सेकंड सॉल्व करणार आहोत. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम. आता हे जे बघा हे वाक्य काय करायचं आपल्याला ॲड क्वेश्चन टॅग करायचं. याच्यामध्ये जेव्हा आपण ॲड क्वेश्चन टॅग करतो वेन एवर वी आर सपोज टू ॲड क्वेश्चन टॅग ओके, जेव्हा आपल्याला ॲड क्वेश्चन टॅग करायचं असतं त्यावेळेला हे जे वाक्य आहे त्याचा टेन्स कुठला आहे तो माहिती पाहिजे. आता इथं वॉज वेअर ॲम इज आर या वाक्यामध्ये कुठंच नाही, त्यामुळे आपल्याला काय करायला लागणार टेन्स ओळखावं लागणार. आता हे मॅडन म्हणजे काय तर क्रियापद म्हणजे पास्ट, क्रियापदाचं दुसरं रूप पास्ट आहे, पास्ट सिम्पल पास्ट टेन्स. ओके, मग हे सिम्पल पास्ट टेन्स आहे त्याच्यामुळे इथं आपण जेव्हा ॲड क्वेश्चन टॅग करतो तेव्हा आपल्याला इथं कॉमा द्यायचा आहे आणि सिम्पल पास्ट आहे म्हणून आपण इथं वापरणार डिडंट. ओके, डिडंट का वापरणार कारण की हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, आपल्याला इथं निगेटिव्ह करायचं. हे जर निगेटिव्ह असेल तर इथं पॉझिटिव्ह करतो आपण. ओके, सो इथं डिडंट लिहिलं आपण का लिहिलं कारण की हे सिम्पल पास्टचं वाक्य आहे. आणि हे द साईट ऑफ द फूड हे काय आहे तर इट, याच्यासाठी आपण इट वापरणार क्वेश्चनमध्ये. द साईट ऑफ फूड मॅडन हिम डिडंट इट. ओके, असं झालं आपला आन्सर. त्याच्यानंतर दुसरा जो क्वेश्चन आहे ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. ओके, इथं काय करायचं रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता हे जे आहे वॉज लुकिंग ओके, मग हा जो टेन्स आहे तो कंटिन्युअस पास्ट टेन्स. ओके, पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. ओके, तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट करताना कधी पण आपल्याला काय येतं तर हॅव किंवा हॅज येतं प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. हॅव किंवा हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप. ओके, मग आपल्याला इथं पण हॅव किंवा हॅज वापरायचं. मग हॅव वापरायचं का हॅज वापरायचं तर बघूया काय वापरायचं. ओनली हिज मदर. ओके, हे लिहिलं पहिलं, सब्जेक्ट लिहिला. तर मदर काय आहे सिंग्युलर आहे, सिंग्युलर म्हणजे एकवचनी नाम आहे. ओनली हिज मदर, त्यामुळं आपण इथं वापरणार हॅज. ओके, जर प्लुरल असतं तर आपण इथं हॅव वापरलं असतं. मग इथं काय ओनली हिज मदर, मदर इज सिंग्युलर म्हणजे एकवचनी नाम आहे त्यामुळं आपण इथं हॅज वापरलं. आणि हे लुकिंग जे आहे लुकिंग त्याचं क्रियापदाचं तिसरं रूप काय होतं लुक्ड. ओके, KED लुक्ड. ओके, ओनली हिज मदर हॅज लुक्ड ॲट हिम. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स केलं. त्याच्यामध्ये काय येतं हॅव किंवा हॅज येतं, पण इथं हॅज आलं आहे कारण की हे ओनली हिज मदर हे सिंग्युलर नाव आहे. ओके, ठीक आहे. आणि क्रियापदाचं तिसरं रूप लुकिंगचं काय झालं लुक्ड. ओके, अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करू शकतो ॲड अ क्वेश्चन टॅग आणि टेन्स चेंज. ओके, तर तुम्हाला सगळे टेन्स माहिती पाहिजेत अशा प्रकारचे क्वेश्चन जर सॉल्व करायचे असेल तर टेन्स माहिती करण्यासाठी तुम्ही माझे अजून काही व्हिडिओ आहेत ते पाहू शकता. थँक्यू.